नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डचे स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चन्सचे सोल्युशन. त्यातील सेक्शन नंबर 2 मॅथ्स, युनिट 6 जॉमेट्री, त्यातील चॅप्टर नंबर 26 एरिया, त्यावर आधारित असलेली एक्सरसाइज 26.2. ह्या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, एक्सरसाइजला सुरुवात करूया. एक्सरसाइज 26.2, त्यातील क्वेश्चन नंबर 1. द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 60 सेंटीमीटर अँड इट्स एरिया इज 200 स्क्वेअर सेंटीमीटर. व्हॉट शुड बी इट्स लेंथ अँड ब्रीथ रिस्पेक्टिवली. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला रेक्टँगलचा पेरिमीटर दिलेला आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती दिला आहे? पेरिमीटर 60 सेंटीमीटर. ओके, पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ. ओके, त्यानंतर आपल्याला रेक्टँगलचा एरिया दिलेला आहे. एरियाचा किती दिला आहे? एरिया 200 स्क्वेअर सेंटीमीटर आणि एरियाचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला एरिया किती दिला आहे? 200 स्क्वेअर सेंटीमीटर आणि पेरिमीटर 60 मीटर दिलेला आहे आणि पेरिमीटरचा हा फॉर्म्युला एरियाचा लेंथ इंटू ब्रेड्थ फॉर्म्युला आहे. ओके, तर आपण आता ऑप्शन्सकडे जाऊया. ऑप्शन्सवरून ठरवूया की याचा म्हणजे लेंथ आणि ब्रीथ दिलेले आहेत ऑप्शन्समध्ये. त्यावरून आपण त्याचा पेरिमीटर आणि एरिया काढूया. जर सपोज पेरिमीटर 60 सेंटीमीटर येत असेल आणि एरिया 200 स्क्वेअर सेंटीमीटर येत असेल, तर त्यावरून तो जो ऑप्शनमधले लेंथ आणि ब्रीथ दिलेले आहेत तो ऑप्शन करेक्ट ऑप्शन म्हणून सिलेक्ट करूया. ओके, पहिला ऑप्शन दिलेला आहे बघा 16 सेंटीमीटर अँड 14 सेंटीमीटर. काय म्हटलेलं आहे? व्हॉट शुड बी इट्स लेंथ अँड ब्रीथ रिस्पेक्टिवली. अगोदर काय? लेंथ, नंतर काय दिलं आहे? ब्रीथ. म्हणजे ऑप्शनमध्ये पहिला जो दिलेला आहे 16 सेंटीमीटर ही काय झाली? लेंथ आणि 14 सेंटीमीटर ही काय झाली? ब्रीथ. ओके, चला तर मग ऑप्शन 1मध्ये दिल्याप्रमाणे लेंथ आपण 16 सेंटीमीटर कन्सिडर करूया आणि ब्रीथ ही 14 सेंटीमीटर घेऊया. ओके, आता यावरून मी पेरिमीटर काढते. पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ. ओके, 2 इन ब्रॅकेट 16 प्लस 14. 16 प्लस 14 किती होतात? 30. 30 मल्टिप्लाय बाय 2, 60 सेंटीमीटर. ओके, पेरिमीटर तर मिळालं आपल्याला 60 सेंटीमीटर, पण एरिया पण फाइंड आउट करून पाहूया. ओके, एरियाचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रीथ. एरिया इज इक्वल टू लेंथ किती आहे? 16 सेंटीमीटर आणि ब्रीथ किती आहे? 14 सेंटीमीटर. ओके, 16 4 जा 64, 16 1 जा 16, 16 प्लस 6 22 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया किती निघाला? जर लेंथ 16 आणि ब्रीथ 14 सेंटीमीटर घेतली तर 224. पण या ठिकाणी आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेला आहे? एरिया 200 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे दिलेला पहिला जो ऑप्शन आहे तो इनकरेक्ट ऑप्शन आहे. ओके, ऑप्शन पहिला येणार नाही. ऑप्शन 2 चेक करूया. ओके, लेंथ काय कन्सिडर करायची या ठिकाणी आपल्याला? 18 सेंटीमीटर. ओके, लेंथ इज इक्वल टू 18 आणि ब्रीथ इज इक्वल टू 12. यावरून मी पेरिमीटर फाइंड आउट करते. पेरिमीटर दिलेली आहे 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी. ओके, 18 प्लस 12 किती होतात? 30. 32 जा 60. ओके, आपल्याला पेरिमीटर तर मिळाला, पण एरिया काढूया. ओके, एरियाचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रीथ. 18 मल्टिप्लाय बाय 12. 18 2 जा
36. 18 1 18, 18 प्लस 3 21. एरिया किती मिळाला? 216 स्क्वेअर सेंटीमीटर. पण आपल्याला क्वेश्चनमध्ये 200 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे, म्हणून ऑप्शन 2 पण येणार नाही. ओके, ऑप्शन 3 चेक करूया. ऑप्शन 3मध्ये दिलेले आहे लेंथ 20 सेंटीमीटर आणि ब्रेड्थ दिलेली आहे 10 सेंटीमीटर. यावरून पेरीमीटर फाइंड आउट करूया. 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ किती होतात? 30 मल्टिप्लाय बाय 2. पेरीमीटर काय मिळाला? 60 सेंटीमीटर. ओके, पेरीमीटर तर मिळाला. तर एरिया काढूया. एरियाचा फॉर्म्युला आहे एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ 20 इंटू 10. 20 इंटू 10 किती होतात? 200 स्क्वेअर सेंटीमीटर. येस, या ठिकाणी बघा पेरीमीटर 60 मिळाला आणि एरिया 200 स्क्वेअर सेंटीमीटर मिळाला. तर यावरून आपण काय म्हणू शकतो? लेंथ किती असेल त्याची? 20 सेंटीमीटर आणि ब्रेड्थ 10 सेंटीमीटर. ओके, असं ऑप्शनवरून आन्सर काढायचं आहे याचं, म्हणून या ठिकाणी ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. अ रेक्टँग्युलर रूम ऑफ लेंथ 8 मीटर अँड ब्रेड्थ 6 मीटर इज टू बी टाइल्ड. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ टायलिंग ॲट द रेट ऑफ 50 रुपीज पर स्क्वेअर मीटर. ओके, एक रेक्टँग्युलर शेपचा रूम आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 8 मीटर आणि ब्रेड्थ दिलेली आहे 6 मीटर. आणि ह्या रूममध्ये आपल्याला टायलिंग करायचं आहे, टाईल लावायची आहे. तर एका टाईलची कॉस्ट दिलेली आहे, द कॉस्ट ऑफ टायलिंग ॲट द रेट ऑफ 50 रुपीज पर स्क्वेअर मीटर. ओके, 1 स्क्वेअर पर मीटर टायलिंगचा रेट दिलेला आहे 50 रुपीज. ओके, सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? त्या रूमचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. रूम कोणत्या शेपमध्ये? रेक्टँग्युलर. तर रेक्टँग्युलर शेपचा एरियाचा फॉर्म्युला आहे एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. या ठिकाणी लेंथ किती आहे? 8, ब्रेड्थ किती आहे? 6. 8 6 48 स्क्वेअर मीटर. ओके, रूमचा एरिया किती निघाला? 48 स्क्वेअर मीटर. 1 स्क्वेअर मीटर पर रेट काय आहे? 50 रुपीज. ओके, 1 स्क्वेअर मीटरचा रेट आहे 50 रुपीज. तर असं आपल्याला किती काढायचं आहे? 48 स्क्वेअर मीटरचं काढायचं आहे. तर 48 स्क्वेअर मीटरचं काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 48 मल्टिप्लाय बाय 50. 8 5 40, 5 4 20, 20 प्लस 4 24 स्क्वेअर मीटर. रुपीज आहेत हे. तर आपल्याला 48 स्क्वेअर मीटर एरियाचा जो रूम आहे त्याला टायलिंग करण्यासाठी किती रुपयाची टायलिंग लागेल? मग आपल्याला 2400 रुपीज. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. If 2 rectangles of length 13 cm and breadth 5 cm are joined together along their breadth, then what will be the area of the new rectangle form? ओके, बघा काय सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये. 2 रेक्टँगल्स आहेत, त्या रेक्टँगल्सची आपल्याला लेंथ किती दिली आहे? 13 सेंटीमीटर आणि ब्रेड्थ दिलेली आहे 5 सेंटीमीटर. ओके, तर ह्या दोघं रेक्टँगल्सची ब्रेड्थ जॉईंट करून एक नवीन रेक्टँगल फॉर्म झाला. तर त्या नवीन रेक्टँगलचा काय काढायचं आहे आपल्याला? एरिया काढायचा आहे. तर या नवीन रेक्टँगलचा एरिया काय निघेल? बघा, ब्रेड्थ आणि ही ब्रेड्थ जॉईंट जर केली तर याची ब्रेड्थ किती असणार आहे? 5 सेंटीमीटर असणार आहे, पण लेंथ मोठी होणार आहे. 13 + 13 किती होतील?
26 सेंटीमीटर. ओके, तर हा जो न्यू रेक्टँगल मिळालेला आहे आपल्याला, तर याचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, लेंथ किती आहे 26 सेंटीमीटर आणि ब्रेड्थ किती आहे 5 सेंटीमीटर. 6 5 जा 30, कॅरी 3, 5 2 जा 10 प्लस 3, 10 प्लस 3 13. एरिया आहे म्हणून काय येईल स्क्वेअर सेंटीमीटर युनिट येईल. ओके, तर न्यू रेक्टँगलचा एरिया किती निघाला 130 स्क्वेअर सेंटीमीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. What will be the change in the area of a rectangle if its length remain the same and its breadth is double? ओके, बघा क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या. काय म्हटलेलं आहे? What will be the change in the area of a rectangle? रेक्टँगलचा एरिया जर चेंज झाला, इफ इट्स लेंथ रिमेन दी सेम, त्यांची जर लेंथ सेम असेल, बट इट्स ब्रेड्थ इज डबल, पण त्या रेक्टँगलची जर ब्रेड्थ डबल झाली, तर त्या नवीन मिळणाऱ्या रेक्टँगलच्या एरियामध्ये काय चेंजेस होतील? ओके, या ठिकाणी मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन सांगते. एक सपोज रेक्टँगल घेतला आपण, त्याची लेंथ 10 सेंटीमीटर आहे आणि ब्रेड्थ ही 5 सेंटीमीटर घेतली. तर क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे काय करूया आपण, इफ इट्स लेंथ रिमेन सेम, आता जो दुसरा नवीन रेक्टँगल आहे त्याचं काय करूया, लेंथ ही सेम ठेवूया, 10 सेंटीमीटर ठेवूया. ओके, पण ब्रेड्थ काय म्हणता येते, बट इट्स ब्रेड्थ इज डबल, पण आपल्याला त्याची ब्रेड्थ जर सपोज आपण डबल केली तर त्या रेक्टँगलच्या एरियामध्ये काय फरक दिसेल? ओके, बघा ह्या रेक्टँगलचा जर एरिया फाइंड आउट केला तर काय येईल, एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ, 10 इंटू 5 50 स्क्वेअर सेंटीमीटर मिळतो आहे. आणि याचा जर एरिया फाइंड आउट केला आपण तर 10 मल्टिप्लाय बाय 10 100 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा पहिल्या रेक्टँगलच्या एरियापेक्षा दुसऱ्या रेक्टँगलचा एरिया काय झाला आहे, डबल झालेला आहे. या ठिकाणी याचा एरिया 50 स्क्वेअर सेंटीमीटर मिळाला आणि याचा जर सपोज त्या रेक्टँगलची ब्रेड्थ आपण डबल केली तर एरिया पण डबल होतो आहे. ओके, 100 स्क्वेअर सेंटीमीटर मिळतो आहे. तर ऑप्शनमध्ये असं आन्सर आहे का, एरिया बिकम्स डबल. द एरिया डज नॉट चेंज, एरिया चेंज नाही झाला असं म्हणता येते. एरिया चेंज झालेला नाही आहे का, नाही, एरिया तर चेंज होईल कारण की ब्रेड्थ ही डबल झालेली आहे. द एरिया बिकम हाफ, एरिया पहिल्या रेक्टँगलपेक्षा हाफ होईल का, नाही, जर ब्रेड्थ वाढत असेल तर एरिया पण वाढेलच. द एरिया बिकम डबल, येस, एरिया कसा मिळाला, डबल मिळाला. या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल मग, ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. आणि ऑप्शन 4 काय दिलं आहे, द एरिया बिकम 4 टाइम्स, एरिया 4 टाइम्सने वाढला का, नाही, तर एरिया डबल झाला आहे. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येईल, ऑप्शन 3 इज अ करेक्ट आन्सर येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. द साईड ऑफ वन स्क्वेअर इज 6 सेंटीमीटर and the side of the second square is half the side of the first square. What will be the difference in areas of two squares? ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एक स्क्वेअर घेतला आपण, त्या स्क्वेअरची साईड किती दिलेली आहे 6 सेंटीमीटर आणि दुसरा सेकंड स्क्वेअर घेतला इज हाफ द साईड ऑफ फर्स्ट स्क्वेअर. तो जो दुसरा स्क्वेअर घेतलेला आहे त्या दुसऱ्या स्क्वेअरची साईड ही पहिल्या स्क्वेअरच्या साईडच्या हाफ आहे. म्हणजे जर याची एक साईड 6 सेंटीमीटर आहे तर याची काय येईल मग
3 सेंटीमीटर. ओके, आता काय सांगितलं आहे, व्हॉट विल बी द डिफरन्स इन दी एरिया ऑफ द 2 स्क्वेअर. ह्या दोघं स्क्वेअरच्या एरियामध्ये काय डिफरन्स असेल. चला तर मग आपल्याला स्क्वेअरचा एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे. स्क्वेअरच्या एरियाचा फॉर्म्युला आहे साईड स्क्वेअर. ओके, या ठिकाणी आपल्याला वन साईड दिली किती आहे, 6 सेंटीमीटर. 6चा स्क्वेअर काय येईल, 36. ओके, आणि ह्या स्क्वेअरचा एरिया काढूया. ह्या स्क्वेअरची साईड किती आहे, 3 सेंटीमीटर. 3चा स्क्वेअर काय तो 9. 36 - 9 यांच्यातला डिफरन्स विचारलेला आहे. 36 - 9 काय येईल, 27. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 27 स्क्वेअर सेंटीमीटर. येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. A rectangular plot of land having length 80 meter and breadth 20 meter was sold at the rate of 500 rupees per square meter. What was the selling price of that plot? ओके, एक रेक्टँग्युलर शेपचा प्लॉट आहे. त्याची आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ दिलेली आहे. लेंथ आहे 80 मीटर आणि ब्रेड्थ 20 मीटर दिलेली आहे. आणि तो पर स्क्वेअर मीटर 500 रुपीज ह्या रेटप्रमाणे सोल्ड झालेला आहे. तर त्या प्लॉटची सेलिंग प्राईस किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. ओके, हे काढण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, त्या प्लॉटचा एरिया फाइंड आउट करावं लागेल. प्लॉटचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला लेंथ दिलेली आहे 80 मीटर आणि ब्रेड्थ दिलेली आहे 20 मीटर. ओके, त्या प्लॉटचा एरिया, रेक्टँग्युलर प्लॉट आहे, रेक्टँगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, एरिया इज इक्वल टू 80 इंटू 20. 8 टू 16. तर त्या प्लॉटचा एरिया किती आला, 1600 स्क्वेअर मीटर. ओके, 1 स्क्वेअर मीटरचे रेट काय आहेत, 500 रुपीज पर स्क्वेअर मीटर आहे. ओके, 1 स्क्वेअर मीटरची प्राईस आहे 500 रुपीज. तसं 1600 स्क्वेअर मीटर तो प्लॉटची प्राईस काय असेल, सेलिंग प्राईस काय असेल ते काढायचं आहे. ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 1600 मल्टिप्लाय बाय 500. ओके, 4 zeros, 16 5 80. ओके, तर त्या प्लॉटची सेलिंग प्राईस किती निघाली मग, 8 लाख. ओके, 1600 स्क्वेअर फूट मीटरचा प्लॉट हा किती रुपीजला खरेदी केला जाईल, 8 लाख रुपीज. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. अ हॉल विथ लेंथ 48 मीटर अँड ब्रेड्थ 12 मीटर रिक्वायर्ड 64 स्क्वेअर शेप टाईल्स. व्हॉट विल बी द पेरीमीटर ऑफ इच टाईल. ओके, बघा काय सांगितलं आहे, क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. एक हॉल आहे, त्या हॉलची लेंथ 48 मीटर आणि ब्रेड्थ ही 12 मीटर दिलेली आहे. आणि त्या रूममध्ये 64 स्क्वेअर शेपच्या टाईल्स लावलेल्या आहेत. तर आपल्याला काय विचारलं आहे, व्हॉट विल बी द पेरीमीटर ऑफ इच टाईल. तर प्रत्येक एका टाईल्सचं पेरीमीटर काय असेल. ओके, सगळ्यात अगोदर हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, त्या हॉलचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. आणि तो एरिया काढल्यानंतरून त्यात 64 स्क्वेअर शेपच्या टाईल्स लावल्या आहेत. तर यावरून आपल्याला एक टाईल किती पेरीमीटरची आहे ते काढायचं आहे. ओके, चला सगळ्यात अगोदर एरिया फाइंड आउट करूया हॉलचा. एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. रेक्टँग्युलर शेपचा आहे कारण की त्याची लेंथ 48 मीटर आहे आणि ब्रेड्थ ही 12 मीटर दिलेली आहे. आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थवरून लक्षात येतं आहे की तो जो
हॉल आहे तो रेक्टँग्युलर शेपचा हॉल आहे, म्हणून रेक्टँग्युलर शेपचा एरियाचा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला अप्लाय करावा लागेल. ए इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ आहे 48 मीटर आणि ब्रेड्थ आहे 12 मीटर. ओके, 12 8 जा 96, 9 कॅरी, 12 4 जा 48, 48 प्लस 9 57. एरिया किती निघाला? 576 स्क्वेअर मीटर. ओके, आता हा जो एरिया आहे ह्या एरियाच्या मध्ये आपल्याला स्क्वेअर शेपच्या 64 टाईल्स लावलेल्या आहेत. नंबर ऑफ टाईल्स किती आहेत? नंबर ऑफ टाईल्स 64 आहेत. तर आपल्याला 1 टाईलचं पेरिमीटर काढायचं आहे. हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 64ला 576ला 64ने डिवाईड करावं लागेल. ओके, या ठिकाणी मी करते 576 डिवाइड बाय 64. 64 9 जा 576. ओके, तर या ठिकाणी आपल्याला क्वोशंट काय मिळाला? 9. 9 हे काय मिळालं आपल्याला? एका टाईलचा एरिया ऑफ 1 टाईल किती मिळाला? 9 स्क्वेअर मीटर. ओके, एका टाईलचा एरिया 9 स्क्वेअर मीटर मिळालेला आहे आपल्याला. 1 टाईलचा एरिया किती निघाला आहे? 9 स्क्वेअर मीटर. ओके, जी टाईल आहे ती स्क्वेअर शेपची टाईल आहे. ओके, स्क्वेअर ऑफ एरिया आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, साईड स्क्वेअर. ओके, तर एरिया किती निघालेला आहे? 9. आता आपल्याला त्यावरून एक साईड काढायची आहे. ओके, या ठिकाणी मी 9चं स्क्वेअर रूट घेते आणि इकडचं स्क्वेअर रूट कट होईल. ओके, तर यावरून एक साईड किती मिळाली मग आपल्याला? 3 मीटर. एका टाईलच्या एक साईड किती मिळाली? 3 मीटरची. ओके, टाईल ही कशी आहे? स्क्वेअर शेपची आहे. ओके, तर आता स्क्वेअरचा पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे, पेरिमीटर इज इक्वल टू 4 इंटू साईड. ओके, तर 4 मल्टिप्लाय बाय एक साईड किती आहे? 3. 4 3 जा 12 मीटर. तर एका टाईलचा पेरिमीटर काय मिळेल मग आपल्याला? 12 मीटर. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 12 मीटर? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. द एरिया ऑफ 1 स्क्वेअर इज 100 स्क्वेअर सेंटीमीटर. द पेरिमीटर ऑफ द सेकंड स्क्वेअर इज 100 सेंटीमीटर. What is the difference in the length of the 2 squares? ओके, बघा पहिले काय सांगितलेलं आहे? स्क्वेअरचा एरिया दिलेला आहे. एरिया इज इक्वल टू 100 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, सेकंड मी याला A1 नाव देते कारण की हा 1 स्क्वेअरचा एरिया आहे आणि सेकंड स्क्वेअरचा पेरिमीटर याला मी P2 नाव देते, पेरिमीटर. दुसऱ्या स्क्वेअरचा पेरिमीटर किती दिलेला आहे? 100 सेंटीमीटर. आणि आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे व्हॉट इज द डिफरन्स इन दी लेंथ ऑफ द 2 स्क्वेअर्स. तर या दोघं स्क्वेअर्सच्या लेंथमधील डिफरन्स. ओके, आता पहिला जो स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरचा आपल्याला एरिया माहिती आहे. स्क्वेअरचा एरियाचा फॉर्म्युला आहे साईड स्क्वेअर. ओके, आपल्याला एरिया किती दिलेला आहे? 100 स्क्वेअर सेंटीमीटर इज इक्वल टू साईड स्क्वेअर. ओके, हा 100 कोणाचा स्क्वेअर आहे?
10चा स्क्वेअर आहे. मी याला 100ला असं पण लिहू शकते, 100चा स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू साईड स्क्वेअर. बघा दोघं साईडला स्क्वेअर स्क्वेअर आहे, स्क्वेअर कट स्क्वेअर कट. ओके, साईड किती मिळाली? 10 मीटर. ओके, पहिल्या स्क्वेअरची साईड काय मिळाली आपल्याला? 10 मीटर. हा आहे पहिला स्क्वेअर. ओके, त्यानंतर सेकंड स्क्वेअरचा पेरिमीटर दिलेला आहे आपल्याला. ओके, स्क्वेअरचा पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे 4 इंटू साईड. 4 इंटू साईड असा फॉर्म्युला आहे. ओके, पेरिमीटर दिलेला आहे 100 सेंटीमीटर. 4 इंटू साईड. आता या ठिकाणी हा जो 4 आहे हा इकडे काय आहे? मल्टिप्लाय आहे. ज्यावेळेस तो इक्वल टू साईन क्रॉस करून येईल त्यावेळेस इकडे काय होईल? तो डिवाईड होईल. म्हणजेच काय? 100 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू साईड. ओके, साईड इज इक्वल टू काय येईल? 25 सेंटीमीटर. ओके, दुसऱ्या स्क्वेअरची एक साईड किती आहे? 25 सेंटीमीटरची आहे. ओके, हे पण 10 सेंटीमीटर आहे. 10 सेंटीमीटर. ओके, आणि दुसऱ्या स्क्वेअरची साईड किती आहे? 25 सेंटीमीटर. तर ह्या दोघं स्क्वेअर्सच्या लेंथमधील डिफरन्स विचारलेला आहे. तर दोघां स्क्वेअरच्या लेंथ मिळाल्या. एका स्क्वेअरची लेंथ आहे 25, दुसऱ्या स्क्वेअरची लेंथ आहे 10. तर दोघं लेंथमधल्या स्क्वेअरचा डिफरन्स काढण्यासाठी काय करावं लागेल? 25 मायनस 10. 25 मायनस 10 काय मिळाला डिफरन्स? 15. तर दोघं स्क्वेअरमधल्या लेंथचा डिफरन्स काय येईल मग? 15 सेंटीमीटर. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 15 सेंटीमीटर? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.